नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर दहशतवादी हल्ल्याची परिस्थिती ओढवली तर काय करायचं याचा प्रत्यक्ष सराव आज करण्यात आला। ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर दहशतवादी हल्ल्याचा सराव पोलीस, बीडीएस, एटीएस, फायर ब्रिगेड आणि महापालिकेसह सर्व यंत्रणांनी संयुक्तपणे मॉक ड्रिल करण्यात आलं। जुन्या मुसाफिरखान्यासमोर एक संशयास्पद बॅग आढळल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। बॅगच्या आत पांढऱ्या रंगाचा सेल, काळे डेटोनेटर आणि वायर दिसल्यानं परिसर ताबडतोब रिकामा करण्यात आला। नाशिक पोलिसांकडून बीडीएस पथक, जलद प्रतिसाद पथक, एटीएस, फायर ब्रिगेड यांना पाचारण करण्यात आलं। बीडीएसच्या डॉग स्क्वॉड लकीनं तपासणी करून बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची खात्री दिल्यानंतर ती वस्तू सुरक्षितपणे नष्ट करण्यात आली। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधून 2 संशयितांची ओळख पटली। जलद प्रतिसाद पथकाने त्यांचा शोध घेतला। त्यापैकी एकाच्या हातात रिमोट कंट्रोल दिसताच आणि त्याने धमकी दिल्यावर त्याला ठार करण्यात आलं, तर दुसऱ्याला जिवंत पकडून एटीएसच्या ताब्यात देण्यात आलं। या मॉकड्रिल मध्ये पोलीस निरीक्षक कीर्ती पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक नवीन प्रताप सिंह, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर, बीडीएस पथक, एटीएस महापालिकेचे वैद्यकीय पथक आणि अग्निशमन दलाने सहभाग घेतला। पोलिसांनी सांगितले की 15 ऑगस्ट सारख्या राष्ट्रीय उत्सवावेळी रेल्वे स्टेशन सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अशा रंगीत तालीम अत्यंत आवश्यक आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त आज नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे मॉक ड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तर त्या अनुषंगाने नाशिक शहरातील बीडीएस पूर्ण टीम, क्यूआरटी, एटीएस पथक तसेच अग्निशमन दल आणि सिडको येथील डॉक्टरांची टीम या सर्वांना बोलवण्यात आलेलं होतं। त्या अनुषंगाने आज मॉक ड्रिल घेण्यात आली। मॉक ड्रिलमध्ये बेवारस बॅग चेक करण्यात आली। एक बॅग सापडली होती बेवारस, तर त्याचं मॉक ड्रिल घेण्यात आलं। त्यानंतर एक संशयित आरोपी दहशतवादी स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभारलेला होता, तर त्या अनुषंगाने क्यूआरटी याने त्यांना ताब्यात घेऊन एटीएसच्या ताब्यात देण्यात आले। सदरची मॉक ड्रिल ही मॉक ड्रिलसाठी नाशिक शहरकडील बीडीएस टीम, त्यानंतर एटीएस टीम, पुन्हा क्यूआरटी टीम तसेच सदरचे मॉक ड्रिलचे आयोजन हे आम्ही आरपीएफ नाशिक रोड आणि जीआरपी नाशिक रोड यांनी केलेले होते। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी रंगीत तालीम घेण्यात आली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।